तर काय सांगाल वारजेमध्ये जे पाणी शिरण्याची घटना झाली काय काय पुणे महानगरपालिकेच्या वतीने आपण व्यवस्था केली या ठिकाणी काय? पुणे वारजे क्षेत्रीय कार्यालयामार्फत आणि पुणे महानगरपालिकेमार्फत आपण पहिल्यांदा या ठिकाणी जी लोक होते त्या लोकांना रेस्क्यू ऑपरेशन केलं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी लोक अडकले होते, त्यांना बाहेर काढलं. त्यांना व्यवस्थित आपण पाटलू शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली आणि त्यांची खाण्याची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सगळे सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहेत. म्हणजे अगोदरच त्यांना आम्ही अलर्टच्या सूचना दिल्या होत्या, त्याच्यामुळे बरेच अवेअर होते. पाणी याचं प्रमाण मोठं असल्यामुळं थोडं पाणी शिरलं. आमची सगळी आपत्कालीन टीम इथं कार्यरत आहे. साधारण काय काय व्यवस्था त्यामध्ये केली आहे, जसं की होडी असेल किंवा काय आणखी काय? बोटची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी लाईफ जॅकेट होते, त्याच्यामध्ये अग्निशमनची टीम होते, वॉर्ड ऑफिसची टीम होते. अशा एक 3-4 टीमकडून 2-3 लेनमधून पाणी काढण्यात आलं. या ठिकाणी किती नागरिकांना साधारणपणे या पाण्याचा फटका बसला आहे, किती कुटुंबांना बसला आहे? 40 ते 50 नागरिकांना त्याचा फटका बसलेला आहे. त्यांना आपण पाटलू शाळेमध्ये स्थलांतरित केलेलं आहे. बरं, आता इथे या ठिकाणी जो STP प्लांट होतोय त्याच्यामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे, काय कोणाचं नुकसान झालंय का? नाही, सद्यस्थिती तर नाही. STP प्लांट बघितला, त्याची भिंत बघितली, त्याची पाहणी करण्यात आली. त्याच्याबद्दल आपण म्हणजे संबंधितांना सांगू. आता नागरिकांना या पार्श्वभूमीवर तुम्ही काय आवाहन कराल? म्हणजे एकूणच वारजेगाव क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये कुठे कुठे काय काय नुकसान झालेली आहेत आणि नागरिकांना काय आव्हान? पाण्याचा विसर्ग आणखीन होण्याची शक्यता आहे. नंबर दिलेले आहेत, त्याला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना अन्नाची गरज असेल, मदतीची गरज असेल, त्याच्यासाठी 3-4 रेस्क्यू टीम बनवल्या आहेत.